हॅलो नमस्कार, मी गौरी तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. बरं, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आणि रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आज बनवली होती मी दाल खिचडी. दाल खिचडी ना आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर दाल खिचडी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. दाल खिचडीसाठी काय केलं तर फक्त 2 माणसांची बनवायची होती. तर काय केलं, अर्धी वाटी डाळ घेतली आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलं. ते छानपैकी धुवून घेतलं. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि हिंग टाकलं. त्याच्यानंतर कुकर लावला. कुकरला 4 शिट्ट्या केला. त्याच्यानंतर फोडणीसाठी तयारी केली. कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण आणि कोथिंबीर असं सगळं छानपैकी चिरून घेतलं आणि त्याच्यानंतर कुकरची शिट्टी घालून घेतली. त्याच्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये जिरे टाकले, मोहरी टाकली, लसूण टाकला आणि कांदा टाकला, टोमॅटो टाकला. हे सगळं छानपैकी भाजून घेतलं. त्याच्यामध्ये मीठ टाकलं. मीठ थोडंसंच टाकायचं कारण की आपण आधी पण खिचडीमध्ये मीठ टाकलेलं असतं शिजवताना. त्याच्यामुळे अंदाजाने टाकायचं कारण की जास्त झालं तर प्रॉब्लेम येऊ शकतं. त्याच्यानंतर सगळा मसाला छान भाजून घेतला. त्याच्यामध्ये पुन्हा थोडासा गरम मसाला टाकला आणि थोडासा घाटी मसाला टाकला कारण की घाटी मसाला हा मला खूप आवडतो. प्रत्येक भाजीमध्ये, खिचडीमध्ये पण तो खूप छान लागतो. परत तुम्हाला वरून वेगळा तडका द्यायची गरज नाही. हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायच्या. बरं, तुम्हाला दाल खिचडी आवडते का? तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशी बनवता दाल खिचडी ते सुद्धा सांगा कारण की काहीतरी नवीन वेगळ्या प्रत्येकाच्या रेसिपीज असतात. तर छान वाटतं काहीतरी इझी असेल तर बघायला. त्याच्यानंतर सगळं छानपैकी भाजून घेतलं. तेल सुटेपर्यंत सगळं छान भाजून घेतलं. त्याच्यामध्ये आपण जी शिजवलेली दाल आणि तांदूळ होते ते टाकले. छान मिक्स केलं. एकदम व्यवस्थित मिक्स करायचं की बघा किती छान दिसते ती मिक्स केल्यानंतर. त्याच्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपली खिचडी आहे ना ती खाण्यासाठी तयार झाली. त्याच्यामध्ये थोडा वेळ झाकण ठेवलं आणि व्यवस्थित वाफ लागून दिली 10 मिनिट आणि खिचडी आपली खाण्यासाठी रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की सांगा. आणि खिचडी खूप छान झाली होती. माझ्या नवऱ्याला खूप आवडली. त्याने 2 वेळा घेतली आणि खाल्ली. बघा, आपल्या घरातले जेव्हा असं आपण बनवलेलं मनापासून खात असेल तर आपल्याला बनवायला सुद्धा छान वाटतं. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून.